नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ अजित येवलेमध्ये। या ठिकाणी आपण आत्तापर्यंत वेगवेगळे इंग्लिश स्पीकिंग आणि इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओज पाहिलेले असतीलच। आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्व विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या व्हिडिओचा या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि यानंतरही करत राहणार आहोत। तर इंग्लिश ग्रामरच्या सेशनमधील आज डे 24। तर आज आपण बघणार आहोत हाऊ टू यूज कॅन और कुड इन द गिव्हन सेंटेन्स। बघा, अतिशय सिंपल टॉपिक आहे। यूज कॅन और यूज कुड। तर दिलेल्या वाक्यामध्ये कॅन किंवा कुड यापैकी दिलेला शब्द कसा वापरायचा आहे, फर्स्ट एक्झाम्पल याचं पहा। खूप सिंपल टॉपिक आहे। आय एम able to understand it हे गिव्हन सेंटेन्स आहे आणि आपल्याला या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे यूज कॅन। तर मग कॅन वाक्यात कसा वापरायचा आहे, तर यासाठी पहा काय करायचं आहे। आपण यापूर्वी जे दोन टॉपिक्स पाहिलेत ना, तर त्याच टॉपिकचा रेफरन्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। मागे जे केलं त्याच्या अगदी उलट करायचं आहे। एकदम सिंपल आहे। बघा, आपण मागे जो एबल टू टॉपिक पाहिला होता पहा, एबल टू वापरताना आपण काय केलं होतं, दिलेल्या वाक्यातील कॅन किंवा कुड काढून त्या जागी आपण घेतला होता टू बीचं योग्य रूप आणि त्यापुढे एबल टू। तर तेच या ठिकाणी उलट करायचं आहे। म्हणजे काय करायचंय बघा, वाक्यातील एम किंवा इज किंवा आर प्लस एबल टू काढून त्या जागी कॅन लिहावा। बघा किती सिंपल चेंज आहे। याशिवाय वेगळं काहीच करायचं नाहीये। तर दिलेल्या वाक्यातील एम इज आर प्लस एबल टू हा भाग काढायचा आहे दिलेल्या वाक्यातला आणि या जागी घ्यायचा आहे फक्त आपल्याला कॅन। बाकी कुठलाही बदल नाही। वाक्य किती छोटा असू द्या, कितीही मोठा असू द्या। तर मग आता इथं जे दिलेलं सेंटेन्स आहे बघा बरं, आय एम एबल टू अंडरस्टँड इट। तर मग वाक्यातील एम इज आर एबल टू पैकी काय दिसतोय वाक्यामध्ये, एम इज आर एबल टू पैकी काय आहे पहा, एम एबल टू। मग हा एम एबल टू काढून काढला, त्या जागी घ्यायचा आहे कॅन। बघा, कुठलाही बाकीचा बदल या ठिकाणी करायचा नाहीये। सर्व बाकीचे शब्द तसेच घ्यायचे आहेत। मग हा सुरुवातीला आलेला आय, त्यानंतर एम एबल टू काढून त्या जागी कॅन घेतलेला आहे आणि त्या पुढचा जो आहे अंडरस्टँड इट हा तसाच घ्यायचा आहे पहा। म्हणजेच उत्तर काय झालंय बघा, आय कॅन अंडरस्टँड इट। दिलेलं वाक्य होतं आय एम एबल टू अंडरस्टँड इट, मी ते समजण्यास समर्थ आहे असा या वाक्याचा अर्थ आहे। आणि आय कॅन अंडरस्टँड इट म्हणजेच मी ते समजू शकतो। समजू शकतो म्हणजेच समजण्यास समर्थ आहे, अर्थ तोच आहे वाक्याचा। तर मग आपल्याला या ठिकाणी जर कॅन वापरायला सांगितला तर अशा पद्धतीने वाक्यातील एम इज आर प्लस एबल टू काढून त्या जागी कॅन घ्यायचा आहे। पण जर आपल्याला वाक्यात कुड वापरायला सांगितला तर काय करायचंय, लक्षात आलेलंच असेल तुमच्या। अगदी बरोबर आहे। मागचा जो टॉपिक आहे त्याचंच उलट करायचंय आपल्याला। म्हणजेच काय करायचंय पहा, किंवा वाक्यातील वॉज किंवा वेअर प्लस एबल टू काढून त्या जागी काय घ्यायचं आहे, कुड लिहावा। म्हणजेच पहा, वाक्यातील वॉज किंवा वेअर आणि त्या पुढे आलेला एबल टू काढायचा आहे आणि त्या जागी घ्यायचा आहे कुड। आता हे तुमच्या लक्षात आलं असेल पहा की एम इज आर एबल टू आणि वॉज वेअर एबल टू यामध्ये फरक काय आहे। एम इज आर जो आहे हे प्रेझेंट टेन्स फॉर्म आहे, पहा वर्तमानकाळी रूप। आणि हा जो या ठिकाणी आलाय वॉच किंवा वेअर
हे एम इज आरचंच भूतकाळी रूप आहे, पास्ट टेन्स फॉर्म आहे. आणि इकडे सुद्धा पहा, कॅन हे वर्तमानकाळी रूप आहे आणि कुड हा कॅनचा भूतकाळ आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की एम इज आर जर वाक्यामध्ये दिसला तर आपल्याला घ्यायचा आहे कॅन, आणि जर वाक्यामध्ये वॉज किंवा वेअर असेल तर अर्थातच घ्यावा लागेल कुड. म्हणजे बघा, काही वेळेस आपल्याला स्पष्टपणे दिलेलं असतं वाक्याच्या समोर की या वाक्यामध्ये कॅन वापरा किंवा या वाक्यामध्ये कुड वापरा असं दिलेलं असतं. किंवा कधी कधी आपल्याला फसवण्यासाठी काय करतात पहा, आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी एखादं सेंटेन्स देतात आणि ब्रॅकेटमध्ये असं म्हणतात, रिराईट युझिंग प्रॉपर फॉर्म ऑफ कॅन. म्हणजेच काय, कॅनचं योग्य रूप वापरून लिहा. कॅनचं योग्य रूप म्हणजेच कॅन किंवा कुड पैकी योग्य वापरायचं आहे. म्हणजेच जरी आपल्याला असं म्हटलं तरी लक्षात येतं की कॅन घ्यायचा की कुड घ्यायचा आहे. कारण दिलेल्या वाक्यामध्ये जर एम इज आर असेल तर अर्थातच आपल्याला घ्यावा लागेल कॅन, कारण कॅन हे वर्तमानकाळी रूप आहे, एम इज आर वर्तमानकाळी आहे आणि हे पण वर्तमानकाळी आहे. आणि जर वाक्यामध्ये वॉज किंवा वेअर असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल, कॅन किंवा कुड पैकी. वॉज वेअर हे भूतकाळी रूप आहे म्हणून आपल्याला कॅनचं भूतकाळी रूप घ्यावं लागेल कुड. यावरून लक्षात घ्या, तुम्हाला जरी कॅनचं योग्य रूप वापरा म्हटलं तरी स्वतःहून तुम्ही ठरवू शकता कॅन घ्यायचा की कुड घ्यायचा. आता सेकंड सेंटेन्स पहा बरं या ठिकाणी. ही वॉज एबल टू ग्रो डिफरंट टाइप्स ऑफ ॲपल्स. हे वाक्य दिलंय आणि या वाक्यात तुम्हाला स्पष्टपणे रिराईट युझिंग कुड असंही म्हटलेलं असू शकतं किंवा यूज प्रॉपर फॉर्म ऑफ कॅन असंही म्हटलं असेल. मग कॅनचं योग्य रूप म्हणजे कॅनच घ्यायचा असं नाही, तर कॅनचं योग्य रूप म्हणजे कॅन असू शकतो किंवा कुड असू शकतो. जर वाक्यात एम इज आर आलेला असेल दिलेल्या वाक्यामध्ये तर कॅन येणार, आणि जर दिलेल्या वाक्यात वॉज किंवा वेअर असेल तर मग कुड वापरावा लागणार आहे. मग बघा आता या वाक्यामध्ये ही वॉज एबल टू ग्रो डिफरंट टाइप्स ऑफ ॲपल्स. वाक्यात आपल्याला कॅनचं योग्य रूप घ्यायचं आहे. मग काय करणार आहात तुम्ही, इथं दिल्याप्रमाणे वाक्यातील एम इज आर एबल टू काढायचा आहे किंवा वाक्यातील वॉज वेअर एबल टू काढायचं आहे. मग काय आलेल्या वाक्यामध्ये वॉज एबल टू, मग हा वॉज एबल टू काढून त्या जागी काय येणार आहे, कुड. बस, बाकीचे शब्द तसेच येतील. सुरुवातीला आहे ही, त्यानंतर वॉज एबल टूच्या जागी आलाय कुड आणि पुढचा भाग तसाच. काय आहे तो, ग्रो डिफरंट टाइप्स ऑफ ॲपल्स. आन्सर झालंय ही कुड गो डिफरंट टाइप्स ऑफ ॲपल्स. समजलंय, लक्षात आलंय ना. कॅन वापरा कुड वापरा असं स्पष्टपणे दिलेलं असलं तरीही अशाच पद्धतीने लिहायचं आहे, आणि कॅनचं योग्य रूप वापरा म्हटलं तरीही अशाच पद्धतीने येणार आहे. म्हणजेच आपल्याला दिलेल्या वाक्यातला एम इज आर एबल टू किंवा वॉज वेअर एबल टू काढायचा आहे आणि त्या जागी कॅन किंवा कुड पैकी योग्य शब्द घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स पहा या ठिकाणी. आता हां, नेक्स्ट वन आहे they are able to go there within 5 minutes. बघा आता, they are able to go there within 5 minutes. काय करायचंय, कॅन वापरा किंवा कुड वापरा, सूचना काही असो तुमच्या लक्षात येईल. या दोन्हीपैकी काही जे आलेलं आहे ते काढायचे आपल्याला. तर मग एम इज आर एबल टू वॉज वेअर एबल टू पैकी काय आहे वाक्यामध्ये, लगेच दिसतंय आर एबल टू आलेला आहे. मग हा आर एबल टू काढलाय आणि त्या जागी घ्यायचा कॅन. काय झालं उत्तर, दे कॅन, पुढचा भाग तसाच, गो देअर विदिन 5 minutes. ओके, बघा बरं का, यात अजूनही थोडासा वेगळेपणा असलेले सेंटेन्सेस पाहिजे आहेत, त्यामुळं घाई करायची नाही. नेक्स्ट वन बघा, नंबर 4.
द व्हेपर इज एबल टू एस्केप along the handle. The vapor is able to escape along the handle. वापरायचा कॅन किंवा कुड. मग वाक्यातील am is are able to किंवा was were able to पैकी काय आलाय बघा, तर is able to आलेला आहे. मग हा काढलाय आणि त्या जागी काय येणार आहे, कॅन. आणि बाकीचा भाग तसाच येईल नेहमीप्रमाणे. द व्हेपर कॅन एस्केप अलॉंग द हँडल. ओके, कॅन एस्केप अलॉंग द हँडल. येते लक्षात. नेक्स्ट वन बघा, नंबर 5. We were able to teach them the hardest topic. बघा हे सेंटेन्स आहे. We were able to teach them the hardest topic. तर वाक्यात मग काय आलेलं आहे या दोन्हीपैकी, काय दिसतंय बघा, वेअर एबल टू. मग हा वेअर एबल टू काढलेला आहे आणि त्या जागी येणार आहे कुड. आणि बाकीचा भाग तसाच येईल. बाकीच्या भागामध्ये सुरुवातीला येणार आहे वी, त्यानंतर आलाय वेअर एबल टूच्या जागी कुड आणि पुढचा भाग येईल तोच. टीच देम द हार्डेस्ट टॉपिक. बघा, वी कुड टीच देम द हार्डेस्ट टॉपिक. अशा पद्धतीने हे आन्सर झालेलं आहे. ओके, बघा मग आता यापेक्षा वेगळं असलेलं, म्हणजे हे जे नियम तुम्हाला इथं दिलेले आहे यामध्ये काहीतरी वेगळं शब्द त्या ठिकाणी असलेलं सेंटेन्स असू शकतं. मग ते कसं असतं पहा, एकदम सिंपल आहे पण लक्षात घ्या तितकंच महत्वाचं आहे. आता या ठिकाणी आपण विचार करू फर्स्ट सेंटेन्स मध्ये बरं का, आय एम एबल टू अंडरस्टँड इट हे सेंटेन्स आहे. मग जर वाक्य असं असेल पहा, आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड इट, असंही वाक्य येऊ शकतं बरं का. म्हणजे वाक्यामध्ये नकार देखील असू शकतो. जसं इथे एम इज आर एबल टू म्हटलं तर एम इज आर नॉट एबल टू, वॉज वेअर नॉट एबल टू असं पण दिलेल्या वाक्यात असू शकतं. म्हणजेच काय, तर हे नियम वापरत असताना बघा, जर दिलेल्या वाक्यामध्ये नॉट आलेला असेल ना, तर तो नॉट कॅन किंवा कुडच्या नंतर घ्यायचा आहे. हा, मग इथं जर असं वाक्य आलं, आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड इट, तर मग कसं होईल, आय कॅन नॉट अंडरस्टँड इट असं होईल. सिंपल आहे ना, आय कॅन नॉट अंडरस्टँड इट. म्हणजे जर नॉट आलेला असेल तर तो नॉट आपण काढायचा वगैरे नाहीये, तर हा नॉट घ्यायचा आहे कॅन किंवा कुडच्या नंतर. त्याचे एक 2 एक्झाम्पल्स पाहू आपण सेपरेटली. इथं ते तुम्हाला ॲडजस्टमेंट करून सांगितलं मी कशा पद्धतीने आपण लिहू शकतो. पण आता प्रत्यक्षात नॉट असलेले 2 सेंटेन्सेस पाहू. बघा, शी इज नॉट एबल टू differentiate between them. She is not able to differentiate between them. आपल्याला वापरायला सांगितलं आहे कॅन. मग काय करणार आहात, एम इज आर एबल टू कुठे आलेला आहे तो काढायचा आहे. मग इथे पहा इज एबल टू आलेला आहे, मग हा इज एबल टू काढून टाकलाय. ओके, दोन्हींच्या मध्ये जो नॉट आलेला आहे त्याचं काय करायचंय, काही नाही, जिथं आहे तिथंच ठेवायचा आहे तो. मग इज एबल टू जो काढलाय आपण, त्या इज एबल टू काढून त्या जागी काय घेणार आहोत, कॅन. मग कॅन जो घ्यायचा आहे तो इजच्या जागी घ्यायचा की एबल टूच्या जागी घ्यायचा. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि कॅन हे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद आहे. मग कॅन हे सहाय्यकारी क्रियापद कुठे येणार, इजच्या जागी की एबल टूच्या जागी, इजच्याच जागी येणार, कारण हे दोन्हीही सहाय्यकारी क्रियापद आहे. म्हणजे या इजच्या जागी आपण घेणार आहोत कॅन. बाकीचा भाग तसाच येईल.
म्हणजेच पहा सुरुवातीला आला शी, इथे इथच्या जागी कॅन आला, त्या पुढे नॉट आहे, एबल टू तर काढूनच टाकलाय, पुढचा भाग तसाच येणार आहे. हा ओके, तर अशा पद्धतीने आन्सर झालंय. शी कॅन नॉट डिफरन्शिएट बिटवीन देम. समजलंय का? हा, आता लास्ट सेंटेन्स पहा. The students were not able to answer the question. ओके, वापरायचा आहे कॅन किंवा कुड किंवा प्रॉपर फॉर्म ऑफ कॅन, काही सूचना असू द्या. काय करणार आहात? वाक्यातील एम इज आर एबल टू काढून त्या जागी कॅन घ्यायचा आहे किंवा वाक्यातील वॉज वेर एबल टू काढून त्या जागी कुड घ्यायचा आहे. मग काय आहे वाक्यामध्ये? द स्टुडंट्स वेअर नॉट एबल टू आन्सर द क्वेश्चन. वेअर एबल टू, हा वेअर एबल टू काढून टाकलाय आणि वेअर एबल टू काढला तर त्या जागी येणार आहे कुड. कुठे घ्यायचा आहे तो? सहाय्यकारी क्रियापदाच्याच म्हणजे वेअरच्या जागी कुड. बाकीचा भाग तसाच येईल. म्हणजेच पहा सुरुवातीला आलंय द स्टुडंट्स, हा पुढे कुड, हा नॉट घ्यायचा आहे, एबल टू काढलेला आहे, पुढचा भाग तसाच. आन्सर द क्वेश्चन. ओके, द स्टुडंट्स कुड नॉट आन्सर द क्वेश्चन. ओके, समजलंय ना? काय केलंय आपण? कॅन किंवा कुड वापरण्यासाठी वाक्यातील एम इज आर प्लस एबल टू काढून त्या जागी कॅन घेतलाय किंवा वाक्यातील वॉज वेर एबल टू काढून त्या जागी कुड घेतलेला आहे. आणि जर वाक्यामध्ये नॉट आलेला असेल तर तो नॉट आहे तिथंच ठेवायचा आहे. आणि पहा अजून एक थोडंसं वेगळं असं बरं का, की दिलेल्या वाक्यामध्ये हा जो नॉट एबल टू आलेला आहे ना, त्या जागी नॉट एबल टू ऐवजी अनेबल टू सुद्धा वाक्यामध्ये असू शकतो. पहा त्या टाईपचं एक एक्झाम्पल पाहूयात आपण. हा बघा, द बॉय इज अनेबल टू गेट डाऊन फ्रॉम द बायसिकल. बघा हे सेंटेन्स आहे, द बॉय इज अनेबल टू गेट डाऊन फ्रॉम द बायसिकल. नीट बघा बरं का, फार महत्वाचा सेंटेन्स आहे. आता आपल्याला वापरायचा आहे कॅन किंवा कुड. समजा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की कॅन वापरा, तर मग काय करणार तुम्ही? इथं मूळ नियम बघणार की वाक्यातील एम किंवा इज किंवा आर प्लस एबल टू काढून टाका. मग वाक्यात काय आलेलं आहे पहा, इज अनेबल टू. आपल्याला सांगितलं इज एबल टू काढा, पण इथं काय इज अनेबल टू आलेलं आहे. मग अशा वेळेस काय करायचं आपण? डोंट गेट कन्फ्युज्ड, काही गोंधळायची गरज नाहीये. डोकं शांत ठेवलं, यापूर्वी जे जे आपण पाहिलंय ते जर नीट समजून घेतलेलं असेल तर तुमच्या स्वतःच्याही लक्षात येईल की इथं आपण काय करायचं आहे. आपल्याला वाक्यामध्ये इज एबल टू काढून त्या जागी कॅन घ्यायला सांगितलेलं आहे, पण इथं आलाय इज अनेबल टू. मग काय करणार आहात? कॅन तर घ्यायचा आहे, हा, आणि हा जो आपल्याला अन काढा असं म्हटलेलं नाहीये, इथं दिलेलं नाहीये, पण हा अन म्हणजेच काय आहे तर नॉट. म्हणजेच आपण काय केलेलं आहे? इज अनेबल टू काढून त्या जागी कॅन नॉट घेतलेला आहे. समजलं ना? नाहीतरी आपण मागे असं पाहिलं होतं पहा, अनेबल टू वापरताना आपण काय केलं होतं? जसं मागे नाही का एबल टू वापरताना आपण काय केलं? वाक्यातील कॅन काढून त्या जागी एम इज आर एबल टू घेतला किंवा कुड काढून त्या जागी वॉज वेर एबल टू घेतला. आणि जर आपल्याला अनेबल टू वापरायचा होता तर आपण काय केलं होतं? वाक्यातील कॅन नॉट काढून त्या जागी एम इज आर अनेबल टू घ्या किंवा वाक्यातील कुड नॉट काढून त्या जागी वॉज वेर अनेबल टू घ्या. तेच उलटं केलेलं आहे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की कॅन किंवा कुड वापरताना मागे जे आपण दोन प्रकार पाहिलेले आहेत, यूज एबल टू आणि यूज अनेबल टू, तेच नियम या ठिकाणी उलटे करायचे आहेत. उलटे म्हणजेच कसे? एम इज आर एबल टू काढून त्या जागी कॅन किंवा वॉज वेर एबल टू काढून त्या जागी कुड. आणि जर एम इज आर अनेबल टू आला तर त्या जागी घ्यायचा आहे कॅन नॉट, आणि वॉज वेर अनेबल टू आला तर त्या जागी घ्यायचा आहे कुड नॉट. जसं इथं इज अनेबल टू आला म्हणून त्या जागी आपण घेतला कॅन नॉट. बाकीचा भाग तसाच येणार आहे. बघा,
द बॉय हे काढून त्या जागी कॅन नॉट घेतले, पुढचा भाग तसाच येईल. गेट डाऊन फ्रॉम द बायसिकल. बघा, द बॉय कॅन नॉट गेट डाऊन फ्रॉम द बायसिकल. समजलंय? लक्षात आलंय सर्वांच्या? तर बघा, अतिशय सिंपल टॉपिक होता. दिलेल्या वाक्यात अशा पद्धतीने आपण कॅन किंवा कुड पैकी योग्य दिलेला शब्द किंवा कॅनचं योग्य रूप आपल्या मनाने सुद्धा कॅन घ्यायचा की कुड घ्यायचा हे ठरवून आपण अतिशय सक्सेसफुली करेक्टली वापरू शकतो. ठीक आहे. तर आजचा डे 24 मध्ये हा टॉपिक संपलेला आहे. पुन्हा आता नवीन टॉपिक घेऊन आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. थँक्यू व्हेरी मच.